मामा माई अगं माईसाहेब तुम्ही फक्त आदेश करा. ज्याने कुणी हे केलंय ना त्याला असं सुतासारखं सरळ करतो आणि त्याची तर ना धिंडच काढतो. त्याच्या विरोधात आंदोलन करू, अख्खी रमावती भेटून टाकू. मुर्दाबाद मुर्दाबाद बदनामी करणारा मुर्दाबाद 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 बदनामी करणार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद माहिती बदनामी करणारा मुर्दाबाद 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 माहिती बदनामी करणारा मुर्दाबाद. ज्याने कुणी हे केलंय ना त्याला तर सोडतच नाही. माई ते फोटो मी फक्त तुला पाठवले होते ना, मग कसं काय व्हायरल झाले? स्नेहात आहे म्हणजे ना. चला एवढी गर्दी माईंना भेटायला आली असतील. चला एवढे जण. माई आज काय तुमचा दरबार इथं बाहेरच भरला काय? तुला काहीच माहित नाही का तेजा? काय माहित नाही? सगळ्या गावभर न्यूज झालीये, तुला माहित नाही? न्यूज? कसली न्यूज? बघ नमस्कार, आपण पाहत आहात रमावती न्यूज 24 तास. आजच्या समोर आलेल्या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण रमावती हादरली. माईसाहेब मक्तेदारांनी रमावतीच्या लोकांच्या डोळ्यात अक्षरशः धूळ फेकत पैशांचा मोठा बाजार केल्याचा खळबळजनक खुलासा. रमावती 24 तासच्या विश्वसनीय सूत्रांनुसार माईसाहेब मक्तेदार एका अज्ञात ठिकाणी एका इसमाकडून कॅशने भरलेली बॅग स्वीकारताना दिसत असल्याचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. या व्हायरल फुटेजमुळे संपूर्ण रमावतीतलं वातावरण सध्या चांगलंच तापलंय. आणि माईसाहेब मक्तेदार हे नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. या पैशांचा नेमका स्रोत कोणता, या व्यवहाराचा उद्देश काय आणि या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहे, हे सर्व प्रश्न आता अधिक गंभीर बनत चालले. कुणी केले? कुणी केलं हे सगळं? नाव सगळं फक्त कुणी केलंय? कुणी केलं माहिती नाही, पण त्या न्यूज चॅनल वाल्याचं ऑफिस माहिती आहे ज्यांनी बदनामी केली. त्याचं ऑफिसच फोडायला पाहिजे. म्हणजे अजून फोडलं नाही विरकार? आदेशाची वाट बघताय? माई येत. माई तुम्ही नका काळजी करू. हे ज्यानं कोणी केलं ना त्याला जाऊन मी उभा काढतो. पण तुम्ही माई माई काय तुमच्या डोळ्यात पाणी? काय चुकलं आमचं?
नेमकं कुठे चुकलो आम्ही तेज प्रताप? आमचं संबंध आयुष्य घालवलं मी रमावतीसाठी. इथल्या गोरगरिबांची सेवा केली. हे चुकलं का? आमच्या रमावतीचा विकास व्हावा म्हणून गावात सोयी सुविधा आणल्या. गोरगरिबांची लग्न लावून दिली. विधवा बायकांसाठी एवढे कार्यक्रम केले. त्यांना त्यांच्या लेकरा बाळांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून रोजगार दिला त्यांना. हे हे जे काही केलं ते चुकलं का आमचं? आयुष्य घालवलं आम्ही. आमच्या रक्ताचं पाणी केलं या रमावतीसाठी. एवढं चांगलं कार्य केलं इतकी वर्ष आणि पदरात काय पडलं? बदनामी. बाई तुम्ही रडू नका ना बाई. बाई रडू नका तुम्ही. काय करायचं? अहो एवढी वर्ष चांगलं काम केलं म्हणून पक्षामध्ये आत्ता कुठं चांगली प्रतिमा निर्माण होत होती आमची. त्या पक्षासाठी आमचं आयुष्य दिलं आम्ही तेज प्रताप. त्या पक्षानंच वाळीत टाकलंय आम्हाला. ही चुकीची गोष्ट बाहेर काय आली जो तो फक्त आम्हालाच दोष देतोय. एवढी वाईट आहे की मी तेज प्रताप? नाही बाई तुम्ही वाईट नाही आहात बाई. ज्यानं कोणी केलंय ना ते वाईट आहे. त्याची घाटडी वृत्ती आहे माई. आणि या रमावतीत अशी घाण आम्ही ठेवणार नाही बाई. शब्द आहे आमचा. विरकार चला. तेज प्रताप चला विरकार. हे चला रे. हे चला रे. हे थांब. वा, आपल्या पहिल्या व्हिडिओला मिलियन्स मध्ये लाईक्स गेले आणि व्ह्यूज सुद्धा. एक काम कर, आपला जो व्हिडिओ आहे ना त्याचा म्युझिक रेडी कर आणि तो आहे ना शेअर कर. आपल्याला व्हायरल करायचा तो गेला पाहिजे. आणि हा तू रेडी आहे ना दिनेश? हो रेडी. चल. आणि ऐक आपल्याकडे तो माई साहेबांचा कटआउट आहे ना ते घेऊन ये. आपण एक काम करूया, ते कटआउट ना इथे लाव आणि त्या जेलच्या भिंतीची फ्रेम आहे ना ती सुद्धा घेऊन ये. ती काय करू आपण त्या कटआउटच्या एक्झॅक्ट मागे लावू आणि त्याच्या मागे ना मी कॅमेरा प्लेस करेल. ओके, म्हणजे आपल्याला आहे ना टायटल सुद्धा मिळेल, माई साहेब गजाड. काय चाललंय? माईंना गजाड करणार. माईंना गजाड करणारी अवलाद या पृथ्वीवर जन्माला नाही आली अजून. कळलं काय? काय रे माईंची हेडलाईन छापणार त्याआधी मी तुझा बॅनर लावतो गावात भाऊपून श्रद्धांजलीचा. हे फोडायला नका ना तोडू. ऐका ना. ओ दादा ऐका ना, नवीन ऑफिस आहे. आता नका ना फोडू ते प्लीज. मला माफ कर, मी असं परत नाही करणार. दादा नका ना फोडू. त्याच्यात तुम्ही सांगा ना प्लीज प्लीज. बस बस.
अरे हा तुझा चॅनल माइंडमुळे उभा राहिलाय माहिती आहे तुला? विसरलास काय? आणि तू त्यांचीच बदनामी करतोयस, त्यांच्याच विरोधात जातोस. अहो नाही, मी माझं काम करत होतो. काम करतो काम दाखवू का तुला? बापरे, हा? माझी चूक झाली, प्लीज मला माफ करा. मी पुन्हा असं नाही करणार. हे सगळं करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. माई या रमावतीच्या आई आहेत, देवा समान आहेत. एक वेळ देव चुकल, माई कधी चुकणार नाहीत. आणि तू माईंच्या इब्रतीवर काळ पाचतोस. आज तुला सोडत नसतोय. मारा याला! एवढी वर्ष चांगलं काम केलं म्हणून पक्षामध्ये आत्ता कुठं चांगली प्रतिमा निर्माण होत होती आमची. ही चुकीची गोष्ट बाहेर काय आली, जो तो फक्त आम्हालाच दोष देतोय. काय सुरू आहे काहीच कळत नाहीये मला. एक गोष्ट कळत नाही, ते सगळे फोटोज मुळात मीडियापर्यंत गेले कसे? एक मिनिट, ज्या गुंडांनी माझा फोन चोरला होता त्याच नाही, पण ती गुंड तर माई साहेबांची होती ना. माई साहेब स्वतःचेच फोटो स्वतः का लीक करते? तो फोन सोडल्यास ते फोटोज फक्त माझा पेन ड्राईव्ह. इथेच ठेवला होता. कसं गायब होऊ शकतो? मी इथेच ठेवला होता कुठेतरी. म्हणजे फोटोज माझ्या पेनड्राईव्ह मधनं लीक झालेत, पण पेनड्राईव्ह चोरला कोणी? शोधाशोध चालली वाटतं. काय हरवलंय तुमचं? तुम्हाला कसं माहिती माझं काहीतरी हरवलंय? अंदाज बांधता येतो आम्हाला. कोण कधी काय करतं, कोण कुठल्या थराला जाऊन काय करणार आहे, सगळा अंदाज बांधता येतो. म्हणूनच हे एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकलो आम्ही. कसला विचार करताय? काय झालं? का करताय तुम्ही हे सगळं? हे करून काय साध्य करायचंय तुम्हाला? काय केलंय आम्ही? आणि आम्हाला साध्य करायचंय काहीतरी असं तुम्हाला काय? तब्येत बरी आहे ना तुमची सूनबाई? हां, बरी आहे ना तब्येत?
माईसाहेब प्लीज, मला काय म्हणायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती. आपण आता एकमेकांशी जे काही ते क्लिअर कट बोलूया. आता एकमेकांपासून काही लपवून काही उपयोग नाहीये. आता बरोबर आहे. आता लपवायला उरलंच काय म्हणा. जगजाहीरच झालं सगळं. आमचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांनी नको नको ते त्याचे अर्थ काढले. बदनामी झालीच की आमची. तुम्हाला याबद्दल कोणाला काही सांगायचं का? काळजी करू नका. बोलवलेत आम्ही पत्रकार. त्यांना सांगा, त्यांना सांगा की आम्ही कशी जनतेची फसवणूक करतोय आणि कशी आम्ही लाच घेतोय वगैरे वगैरे. सांगा त्यांना समजा. ह्याबद्दल नाही बोलत आहे मी. हो, तो फोटो ते व्हिडिओज मी काढले होते, माझ्या फोनमधनं काढले होते. पण तो फोन तुमच्या माणसांनी चोरला होता हेही तितकंच खरं आहे. फक्त तो फोन चोरीला जाण्याआधी मी त्या फोटोजचा बॅकअप घेतला होता. ते पेनड्राईव्ह ह्या लॉकरमध्ये ठेवलेलं होतं आणि आता ते तिथे नाहीये. चांगलंय. नाही, निदान स्वतः केलेली चूक कबूल तरी करताय की तुम्ही आमचे फोटो काढले. वर आमच्या विरोधातला पुरावा जपून ठेवला आमच्या विरोधात वापरायला. कधीतरी आमचं तोंड बंद करता येईल म्हणून. हो ना? बदनामी, मोठी बदनामी केली तुम्ही आमची. काय बोलताय तुम्ही हे? हो, मी ते फोटो व्हिडिओ काढले होते, पण तो पुरावा मी तुमच्या विरोधात कधीच वापरणार नव्हते. मग आमच्या विरोधात तो पुरावा वापरणार नव्हता म्हणता, मग त्याचं काही लॉकरमध्ये मोरंबा घालणार होता का? गोळ्याने दूध पित नाही आम्ही. तुम्हाला म्हणून सांगते, माणूस खंजीर तेव्हाच बाळगतो जेव्हा त्याला तो दुसऱ्याच्या पाठीत खुपसायचा असतो. आमच्या विरुद्धचा पुरावा आमच्याच घरात लपवून ठेवून आमच्या विषयीची तुझी नियत दाखवून दिलीस तू आम्हाला. जगतापाची पोर आहेस तू. लायकी दाखवली स्वतःची. आता तुम्हाला म्हणून सांगते, या माईच्या साम्राज्यात जेवढा मोठा गुन्हा घडणार त्याची तेवढी मोठी शिक्षा भोगायला लागणार. लागा तयारीला. माई एक सांगायचं होतं. माई शपथ, अगं मी नाही केले ते फोटो व्हिडिओ व्हायरल. हे बघ, तुझी शपथ मी खोटी घेणार नाही. मी तुझ्या बाबतीत नाही असलं काय वागणार. अगं माई, विश्वास ठेव की ग, मी नाही केलं हे सगळं. कुणी केलं मला नाही माहिती. शाले, समुद्राच्या काठावर उभं राहून त्याच्या खोलीचा अंदाज बांधू नये शहाण्या माणसाने. शहाण्या माणसाने तू कुठे शहाणी? तेवढी कुवतच नाही तुझी. कशाला विचार करते? ते आम्ही करू. पण माई, तो डेटा वैद्य इकडं होता, तिच्याकडून मी घेतला. नाही, घेतलं नाही, चोरला. आणि मी तो फक्त
माईसाहेब, पत्रकार आलेत बाहेर. बसवा त्यांना मीटिंग रूममध्ये. आलो आम्ही. माई, पत्रकार, तुला चालणार असेल तर मी येऊ का तुझ्यासोबत? तू हा म्हणली तरच. सुधारणार नाही ना तुम्ही? चला. एक मिनिट गोंधळ करू नका. कोणाचे काय प्रश्न असतील ते एकाने विचारा. माईसाहेब नमस्कार. सध्या सोशल मीडियावर तुमचा एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय. तो खरा व्हिडिओ आहे का? जनतेची दिशाभूल करून जनतेचाच पैसा लुटल्याच्या आरोपांवरती तुमचं काय म्हणणं आहे माईसाहेब? रमावतीतील लोक उत्तर मागतायत. रमावतीच्या आईसाहेब आहात तुम्ही. जनतेचे सेवक म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात आणि याच जनतेचा तुम्ही मेवा खाताय. याला काय म्हणाल माईसाहेब तुम्ही? माईसाहेब, निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही पैसे खाताय असं सांगण्यात आलेलं आहे, बरोबर आहे का? त्यामागची सत्यता काय माईसाहेब सांगा. हो मॅडम, एकेकाने विचारा असं सांगितलं ना मगाशीच. मग एकानेच विचारा ना. चालेल. तर हा जो काही फोटो व्हायरल झालेला आहे, व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे सगळा जो काही गैरसमज निर्माण झालाय त्याबद्दल आम्ही एक गोष्ट मान्य करतो का चित्र अर्धवट छापलं गेलेलं आहे आणि कथा चुकीची लिहिली गेलेली आहे. पण यामध्ये कोणताही गैरप्रकार नाही. माईसाहेब, जसं तुम्ही म्हणालात की हा कुठला गैरप्रकार नाही, परंतु पैसे कुठून येत आहेत, बॅगा कुठून भरल्या जात आहेत, हा तुमचा ब्लॅक मनी आहे का? ब्लॅक मनी नाही. पण आता तुमच्या सगळ्यांसमोर अजून एक गोष्ट मान्य करतो. आम्ही हे पैसे घेतले. माईसाहेब, पैसे घेतले? पैसे घेतले? म्हणजे असे किती पैसे घेतले? अहो, रमावतीच्या कल्याणासाठी पैसे येतात. तुम्ही आणि आले कसे माईसाहेब? मला तेच विचारायचं होतं. काय बोलताय? अरे थांबा. अरे किती प्रश्न. हा, तर आम्ही म्हणत होतो का आम्ही पैसे घेतले म्हणजे मागवून घेतलेले आहेत. पण त्या रकमेचा संदर्भ हा जनतेपर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून सगळा हा जो काय गोंधळ निर्माण झालेला आहे. मग खरं कारण काय माईसाहेब? आत्ता ताई केवढी घाई करता. हा, कुठलं चॅनल आहेत की इतर पत्रकार मंडळी आहेत की. हा, थांबा सांगतो. मी सगळ्यात आधी सांगते का या रकमेचा जनतेच्या पैशाशी काही संबंध नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या खात्यातून ब्लॅक मनी, काळा पैसा तो पण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की निवडणुकीशी या पैशांचा काडीचाही संबंध नाही. ए दादा, अरे केवढे फोटो काढतो. अरे टिम करतोय मगाचपासून. डोळ्याला त्रास होतो माझ्या. नाही काढ हळू. आहे का आता? हा, थांब की रे बाबा. हा, ही रक्कम म्हणजे देणगी आहे. देणगी. हा, रमावतीच्या विकासासाठी एका दानशूर आणि चांगल्या माणसानं स्वखुशीने दिलेली ही रक्कम आहे आणि ही रक्कम देणगी आहे. लिहा तुम्ही, लिहा. आणि त्याची खूप इच्छा होती का रमावतीच्या विकासासाठी रमावतीमध्ये एक अनाथालय उभारावं.
आई वडिलांचं छत्र नाही, हा मोकळ्या आबाळाखाली रेकर अशी झोपताय, त्याला बघवलं नाही. मला आला म्हणला माईसाहेब एका नाथाले काढूया. तर आता मी म्हणलं इतकं शुभ कार्य, आता हो नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. काय मंडळी, तुम्हाला विचारते का कोणी तुमच्याकडे असं काही घेऊन आलं की अनाथ आलंय उभं राहायचंय, पैसे देतो घ्या, तर काय म्हणाल? नाही. हा तुम्ही नाही म्हणजे होच म्हणाल ना. मग आम्ही हो म्हणलो, शुभ कार्य आहे, देवाचं कार्य आहे. पण हे जे काही रक्कम घेतलेली आहे त्याचा सगळा व्यवहार आम्ही पारदर्शक ठेवलेला आहे, कायदेशीर. थांब दाखवतो जालिंदर. आता बघा, आता तुम्ही बघा. ए पावती आहेत ताई, बघून घे. रीतसर पावती केलेली आहे. त्या माणसानं जे काही आम्हाला पैसे दिलेले आहेत, ए बाबा आता याचे फोटो का? याचे काय मगापासून आमचं काढतोय? अरे आमचा चेहरा माहिती लोकांना, हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. मंडळी नाही, तुम्हाला पण देतोय आम्ही, झेरॉक्स देतोय याचे, तुम्ही पण नजरेसमोर घालून घ्या. जालिंदर यांना द्या, झेरॉक्स द्या, वाटा. हो माई. माई साहेब, जसं तुम्ही म्हणालात की हे पैसे तुम्हाला देणगी स्वरूपात आले, मग तुम्ही त्यांना घरी देखील बोलवू शकला असता. पण मग एकदम अज्ञात स्थळी कुठेतरी तुम्ही त्यांना बोलवताय, पैशांचा व्यवहार तिकडे करताय, हा प्रकार योग्य नाही ना. उत्तम. आजच्या संध्याकाळ मधला सगळ्यात उत्तम प्रश्न आहे हा. चांगला प्रश्न केलेला आहे. बरोबर आहे तुमचं. आम्ही त्या माणसाला घरीच बोलवलं होतं. त्याच दिवशी नेमकं आम्हाला टिकेवाडीमध्ये श्रमदानासाठी जायला लागलं. आता तुमच्यापैकी काही मंडळी आली होती तिकडे ते हो, तुम्ही आला होता ना? बघितलं ना, चिखलात उतरून आम्ही काम केलं टिकेवाडीच्या जनतेसाठी, आमच्या लोकांसाठी. तर अशा ठिकाणी आमच्या घरच्या लोकांनी त्याला पाठवलं. आम्ही घरी नव्हतो ना, यांनी पाठवलं तिकडे. शुभ कार्याला माणूस पैसे घेऊन आला म्हटल्यावर आपण काही नाही म्हणतो. घेतले आम्ही तिकडच्याच कुठल्या तरी झाडी झुडपामध्ये घेतले पैसे. पण नेमकं याचाच कोणीतरी चोरून फोटो काढले आणि याचेच व्हिडिओ केले. त्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि वातावरण ढवळून निघालं नुसतं. राजकारण आहे तर राजकारणे म्हटल्यावर चालायचंच हे. पण नाही, या प्रकरणामुळे लई त्रास झाला आम्हाला. आणि हे विरोधकांचंच काम आहे. त्यांनी आमच्या विरुद्ध डाव रचलेला आहे, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आमच्या विरुद्धचं हे सगळ्यात मोठं षडयंत्र आहे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे आता आम्हाला पण बघायचंय का हे काम आमच्या विरोधकांचं आहे का आमच्या घरातल्या कुठल्या जवळच्या व्यक्तीचं.
माईसाहेब एक शेवटचा प्रश्न विचारायचा होता. ते रमावतीच्या जेव्हा कल्याणाचा विषय जेव्हा येतो तेव्हा तुम्ही नेमकं बोलत नाही आणि अशा भलत्याच वेळी तुम्ही बोलला ते पैसे कसे आले माईसाहेब तेच मी विचारते तुम्हाला. काय झालं? ते पैसे कसे आले माईसाहेब तेच मी विचारते तुम्हाला. त्या दिवशीपासून